श्रोतो नमस्कार आणि पुनश्च एकदा स्वागत एज्युकेशन टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे. मागच्या भागामध्ये आपण ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम याविषयी चर्चा केली होती. काही आपण त्याच्याबद्दलच्या विशेष बाबी जाणून घेतल्या होत्या. ऍडव्हान्स रायडर असिस्टंट सिस्टीम्स याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, याची वैशिष्ट्य असे आहेत की ऍडव्हान्स क्रूज कंट्रोल यामध्ये दुचाकी चालक स्वाराला त्याच्या पुढे असलेल्या वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवता येईल आणि त्या दुचाकीचा वेग ऑटोमॅटिकली ऍडजस्ट झाल्यामुळे हे शक्य होईल आणि याच्यासाठी रडार सेन्सर्सचा वापर करण्यात येईल. हा एक महत्वाची उपलब्धी या ARAS या सिस्टीम मध्ये आहे. तसंच लाईन स्पॉट डिटेक्शन यामध्ये जेव्हा दुचाकीच्या दोन्ही बाजूचे आरसे सुस्थितीत नसतात आणि त्यामुळे अनेक गोष्टी लक्षात येत नाहीत, लाईन स्पॉट डिटेक्शनमुळे या आरशामध्ये ज्याला आपण रिअर व्ह्यू मिरर म्हणतो त्यामध्ये LED सारख्या प्रकाशाने आपल्याला वॉर्निंग मिळेल. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे लेन चेंजिंग असिस्टंट. तुम्हाला जर तुम्ही चालत असलेल्या लाईन मधनं दुसऱ्या लाईन मध्ये जर जायचं असेल तर पुष्कळदा तुमच्या पुढे कुठलं वाहन आहे की नाही हे आपल्याला कळत नाहीत. या तंत्रज्ञानामुळे चालकाला सतर्कता मिळेल की लेन चेंज करताना पुढे कुठे वाहन आहे किंवा नाही, त्याप्रमाणे तो त्याची स्पीड ऍडजस्ट करू शकतो. आणि चौथा आणि महत्वाचा आहे फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग. याच्यामध्ये जर दोन दुचाकींच्या मधला वेग ऍडजस्ट करायचा असेल, समजा त्याच्यामधली धडक थांबवण्यासाठीचं हे तंत्रज्ञान आहे. यामध्ये एखादं दुसरं वाहन जर जवळपास आलं आणि ते अंतर जर धोकादायकरित्या कमी असेल तर या वैशिष्ट्याद्वारे दुचाकी स्वाराला सतर्क केल्या जाईल आणि त्याला त्याची स्पीड कंट्रोल करता येईल. तर मित्रांनो, ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम्स आणि ऍडव्हान्स रायडर असिस्टंट सिस्टीम या दोन्हीही तंत्रज्ञान सध्या उदयोन्मुख आहेत, भारतामध्ये येऊ घातलेले आहेत. काही दिवसातच त्याचा वापर खऱ्या अर्थाने सुरू होईल अशी आशा आहे. सुरुवातीचे दिवस अजून जसे तंत्रज्ञान वाहनांमध्ये वाढत्या प्रमाणात दिसेल तशी रस्त्यावरची सुरक्षा देखील अधिक वाढण्यास मदत होईल. स्टे सेफ हा मंत्र आहे. परत भेटू पुढच्या भागामध्ये. नमस्कार, धन्यवाद.